आज आम्ही इथे सिंहगड पोलीस स्टेशनच्या बाहेर या रात्रीच्या वेळी बसण्याचं कारण इतकंच आहे की मरगळे म्हणून एक व्यक्ती आहे, त्यांचा 30 तारखेला ऍक्सिडेंट झाला, तेही नवले ब्रिजच्या जवळ. आणि ज्या गाडीमुळे ऍक्सिडेंट झाला ती गाडी होती गौतमी पाटील या नृत्यांगणीची. आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये ती सुद्धा तेवढीच दोषी असताना सुद्धा अजून देखील म्हणजे आता 30 तारखेला तिला नोटीस पाठवली आहे असं सिंहगड पोलीस स्टेशनकडनं आम्हाला सांगण्यात येत आहे. मात्र आज जवळजवळ 3 तारीख आलेली आहे, 3 तारीख पण संपलीच म्हणायची. असं असताना देखील सुद्धा गौतमी पाटीलला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलेलं नाहीये. ती वेगवेगळ्या ठिकाणी तिचे शो करते आहे, नाचतीये, बागडती आहे, पैसे कमवतीये. मात्र हे जे गरीब कुटुंब आहे त्यांची ही मुलगी आहे आणि त्यांचं रिक्षावरती पोट आहे. आज दिनामतमध्ये ते ऍडमिट आहेत. दिवसाला जवळजवळ 1 लाख रुपये खर्च असताना ही गौतमी पाटील नावाची निर्लज्ज बाई आज शो करत दिवसाला 10-10 लाख रुपये कमवते. मात्र या कुटुंबाच्या संवेदना जाणून घेण्यासाठी सुद्धा तिला वेळ नाहीये आणि पोलिसांना सुद्धा त्यासाठी वेळ नाहीये. त्यासाठीच आम्ही सनदशील मार्गानं आज या पोलीस स्टेशनच्या बाहेर इथे बसलेलो आहोत जोपर्यंत गौतमी पाटीलला इथं हजर करत नाहीत. आणि दुसरा अजून एक आमचा पॉइंट असा आहे की अपघात स्थळावर ज्या क्रेननी ती गाडी नेली तो क्रेनचा चालक मालक जो कोणी आहे तो जोपर्यंत या स्टेशनला आणत नाही तोपर्यंत आम्ही हे पोलीस स्टेशन सोडणार नाही.